नमस्कार. आपण जेव्हा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतो, मग ते काहीही असो, तेव्हा आपण एका प्रवासावर निघतो. आज आपण त्याच प्रवासाचा नकाशा बघणार आहोत. हा एक असा प्रवास आहे ज्यातून खरं तर आपण सगळेच जातो. चला तर मग या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर काय दडलंय ते पाहूया. बरं, कधी असं झालंय का की आपण खूप उत्साहाने काहीतरी नवीन शिकायला घेतो, समजा एखादी नवीन भाषा किंवा गिटार वाजवायला, आणि सुरुवातीला सगळं छान वाटतं, पण मग अचानक काही दिवसांनी तो सगळा जोश कुठल्या कुठे जातो, असं वाटायला लागतं की अरे आपण पुढे जातच नाही आहोत. जर असं कधी वाटलं असेल तर ऐका. तर अजिबात काळजी करू नका. शिकताना प्रगती थांबल्यासारखं वाटणं किंवा प्रेरणा कमी होणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. खरं तर ही शिकण्याच्या प्रक्रियेतील एक अपेक्षित आणि खरं सांगायचं तर एक महत्त्वाची पायरी आहे. ह्याच अनुभवाला खरं तर मानसशास्त्रात एक नाव आहे, अध्ययन वक्र, किंवा सोप्या भाषेत लर्निंग कर्व. आता हे काय आहे, तर हा एक साधा ग्राफ आहे जो दाखवतो की वेळ जाईल तशी आपल्या शिकण्याची गती कशी बदलते. कधी ती एकदम वाढते, कधी कमी होते. आणि हे समजून घेतलं ना की शिकण्याचा अख्खा प्रवासच खूप सोपा वाटायला लागतो. तर या प्रवासाचे साधारणपणे 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला तो म्हणजे सुरुवातीचा प्रचंड उत्साह, मग येतो स्थिर प्रगतीचा टप्पा, त्यानंतर येतो सगळ्यात आव्हानात्मक भाग, पठारावस्था, आणि शेवटी असतो अंतिम टप्पा, जिथे आपल्याला आपली खरी प्रगती दिसायला लागते. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया, प्रारंभिक उत्साह. हा तो काळ आहे जेव्हा आपण पूर्ण जोशमध्ये, भरपूर ऊर्जेने काहीतरी नवीन शिकायला घेतो. सगळंच कसं नवं आणि रोमांचक वाटत असतं. या टप्प्यावर आपली जिज्ञासा अगदी शिगेला पोचलेली असते, नाही का? नवीन गोष्टी आपण अगदी सहजपणे शिकतो आणि असं वाटतं की आपली प्रगती खूपच वेगाने होतीये. या जोशात अगदी गणितासारखा अवघड विषयसुद्धा सुरुवातीला एकदम सोपा वाटू शकतो. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. ह्या टप्प्याला आपण स्थिर प्रगती म्हणू शकतो. इथे सुरुवातीची ती नवलाई जरा कमी होते, प्रगती होत असते, पण पहिल्या टप्प्या इतकी वेगवान नसते. आता शिकण्याची प्रक्रिया अधिक विचारपूर्वक आणि थोडी संथ होते. म्हणजे बघा, सुरुवातीचा तो उत्साह थोडासा कमी झाला तरी शिकणं थांबलेलं नसतं. उलटं, आता आपण आधी शिकलेल्या गोष्टींचा पाया वापरून पुढे जात असतो. प्रगती सुरूच असते, फक्त तिचा वेग आपल्याला थोडा कमी झाल्यासारखा वाटतो. आणि मग येतो या प्रवासातला सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचा टप्पा, पठारावस्था, म्हणजे द प्लॅटो. ही अशी वेळ आहे जिथे आपल्याला वाटतं की आपली प्रगती पूर्णपणे थांबली आहे. हा खरं तर शिकणाऱ्याच्या कथेतील संघर्षाचा काळ असतो. असं वाटायला लागतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच फरक पडत नाहीये. आपण पुढे जातच नाही आहोत. बाहेरून बघणाऱ्याला सुद्धा आपली प्रगती थांबलेली दिसते. ही भावना खूप निराश करणारी असू शकते आणि याच टप्प्यावर अनेक जण शिकणं सोडून देण्याचा विचार करतात. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही पठारावस्था येतेच का? यामागे काही ठोस कारणं आहेत, आणि जर ती आपण समजून घेतली तर त्यावर मात करणं नक्कीच शक्य आहे. अच्छा, मग आपण या टप्प्यावर अडकतोच का, याची काही सामान्य कारणं आहेत. बघा, कधीकधी शिकवण्याची पद्धतच कंटाळवाणी होते किंवा विषय एकदम अवघड वाटायला लागतो. आपली मोटिवेशन म्हणजे प्रेरणा कमी होते, किंवा जिथे आपण शिकतोय तिथलं वातावरणच तितकंसं चांगलं नसतं. यापैकी कुठलंही एक कारण आपल्याला त्या पठार अवस्थेत अडकवून ठेवू शकतं. पण गंमत अशी आहे की एकदा का कारण कळलं की त्यावर उपाय शोधणं सोपं होतं. आणि चांगली बातमी हीच आहे की या पठार अवस्थेवर आपण मात करू शकतो. हा प्रवासाचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे, जिथे शिकणारा हे सगळे अडथळे पार करून पुन्हा प्रगतीच्या दिशेने एक नवी झेप घेतो. आणि हे वाक्य या टप्प्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं. अनेकदा या पठारावर मात करण्यासाठी आपल्याला बाहेरून मदतीची गरज लागते, विशेषतः एका शिक्षकाची किंवा मार्गदर्शकाची, जो आपल्याला योग्य दिशा दाखवून पुन्हा ट्रॅकवर आणू शकेल. मग या पठाराला पार कसं करायचं, त्यासाठी काही ठोस उपाय आहेत. पहिलं म्हणजे नवीन उपक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतींचा वापर करणं. रोजच्या अभ्यासाला थोडा ब्रेक देऊन काहीतरी वेगळं करून पाहणं. दुसरं, प्रोत्साहन आणि प्रेरणा. कधीकधी सकारात्मक शब्दांची थाप ही खूप मोठी ऊर्जा देते. तिसरा म्हणजे विषयात पुन्हा आवड निर्माण करणे. कदाचित त्या विषयाचा आपल्या आयुष्यात काय उपयोग आहे हे नव्याने शोधणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्पष्ट आणि योग्य मार्गदर्शन. एक चांगला मार्गदर्शक या टप्प्यावर आपल्याला योग्य दिशा दाखवून सहज बाहेर काढू शकतो. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. शिकताना संघर्ष होणं, अडकल्यासारखं वाटणं, हे सगळं अगदी नॉर्मल आहे, नैसर्गिक आहे. खरं तर हे चढ उतार आपल्या विकासासाठी आवश्यकच आहेत. ते आपल्याला सांगतायत की आपण आपल्या क्षमतेच्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आता जाता जाता हा एक विचार प्रत्येकाने नक्की करावा.
आपण सध्या जे काही शिकत आहोत त्या प्रवासात आपण स्वतःला कोणत्या टप्प्यावर पाहतो यावर विचार केलात तर पुढचा मार्ग ठरवणं नक्कीच सोपं जाईल.